नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. बरसायला लागलं की तुडुंब भरून जायचं आणि गुडुप्प झालं की चांगलीच वाट बघायला लावायची. पावसाचं हे गणित आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं झालंय हे मात्र नक्की. एक नक्की आहे, आबालवृद्ध सगळ्यांना भुरळ घालतो तो हा पाऊस. हा पाऊस आला की अनेक गोष्टींचा मोह होतो. त्यातली एक प्रामुख्याने मिळणारी गोष्ट म्हणजे चटपटीत पदार्थ खायचा मोह. आणि ओघाने येतो तो म्हणजे चिखल, दूषित पाणी, बरंच काही जे नको नकोसं वाटतं. पण या पावसाळ्यामध्ये हव्या हव्याशा गोष्टी जास्त असल्यामुळे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, ते म्हणजे चिखल, दूषित पाणी या गोष्टींकडे. पण याकडे दुर्लक्ष करत असताना एक भीती असते की याचं वाढतं साम्राज्य हे आपल्या आजूबाजूला जंतू संसर्ग निर्माण करू शकतो. आणि जंतू संसर्ग म्हणजे आजाराला निमंत्रण. काय करायला हवं जेणेकरून काळजी घेता येईल पावसाळ्यामध्ये व्यवस्थित आणि आजाराला म्हणता येईल बाय बाय, याच विषय आजच्या भागात. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे पावसाळ्यात आरोग्याची घ्यायची काळजी. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी दोन तज्ज्ञांना आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांची ओळख करून घेऊया. डॉक्टर सुनील भैसारे आणि डॉक्टर प्रमोद गुंजाळ. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत करते. आपले तज्ज्ञ डॉक्टर सुनील भैसारे यांच्याविषयी सांगायचं म्हणजे जे इस्पितळात सहयोगी प्राध्यापक म्हणून सर कार्यरत आहेत. औषध वैद्यकशास्त्र विभागामध्ये सगळ्यांचा कामाचा अनुभव आहे. आपले दुसरे तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद गुंजाळ यांच्याविषयी सांगायचं म्हणजे नाशिक सरकारी इस्पितळामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून सरांचा कामाचा मोठा अनुभव आहे. आज दोघांकडनं आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे पावसाळ्यामध्ये आपण काळजी घ्यायला हवी. याच बरोबरीने नागपूरहून बालरोगतज्ञ डॉक्टर आशिष चांडक आपल्याशी जोडले जातील दूरध्वनीच्या माध्यमातून. आणि ते सांगणार पावसाळ्यामध्ये लहान मुलांची खास करून काळजी कशी घ्यावी. सगळं काही आहे आजच्या भागात पावसाळ्यासाठी. दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच, पुन्हा सांगते, चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर सुनील, सगळ्यात आधी तुमच्याकडे येईन. पाणी आणि पावसाळा यांचं गणित आहेच आहे हे आपल्याला माहितीच आहे. मोह होतो पाण्यामध्ये जाण्याचा, पण नेमके पावसाळ्यामध्ये कोणत्या आजारांची शक्यता ही दाट असते? पावसाळ्यामध्ये नेमकं काय असतं, जेव्हा पावसाचा पाऊस पडते तेव्हा पावसाची ग्राउंड लेवलवरची जी परिस्थिती आहे ती वाढलेली असते. आणि पुष्कळदा जे आपले गटार लाईन असतात आणि जे आपले पाणी सप्लाय करणारे जे पाईप असतात ते पुष्कळशा शहरी भागात किंवा ग्रामीण भागात जवळजवळच असतात, लागून असलेले असतात. अच्छा. एरवी खूप जास्त लिकेज होत नाही, परंतु पावसाळ्याच्या भरपूर पाण्यामुळे ग्राउंड लेवलवर पाऊस खूप साचलेला असतो. गटारांमध्ये पण पाणी भरभरून वाहतो. त्याच्यामध्ये ते लीक होण्याची शक्यता असते. आणि ते लीक होण्याच्या शक्यतेनुसार पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये पण मिसळू शकतो. बर, हे सत्य नाकारता येत नाही. अपार्ट फ्रॉम दॅट, बाकीची जी प्राण्यांची किंवा माणसांची जे ग्रामीण भागात उघड्यांवर शौच वगैरे करतात तर ती विष्ठा पाण्यामध्ये मिसळून जे आपले पाण्याचे सोर्स असतात, विहीर आहे किंवा तलाव आहे किंवा नदी आहे, त्याच्यामध्ये मिसळतात. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या आजाराला प्रचारण होऊ शकते. त्याच्यामध्ये मुख्यतः दूषित पाण्याचं सेवन केल्यानं आणि दूषित अन्न किंवा फळं किंवा वेगवेगळे चाट पदार्थ, पाणीपुरी यासारखे पदार्थाचे सेवन केल्याने होते. या काळामध्ये पाणी जिथे जिथे साचलेलं असते त्याच्यामुळे डासाची पण उत्पत्ती खूप होते. आणि या डासाच्या उत्पत्तीमुळे डासांमुळे पसरणारे विकार हे प्रामुख्याने बघायला मिळतात. थोडक्यात बऱ्याच गोष्टी आणि बरेच धोके आहेत पावसाळ्यामध्ये, त्यासाठी काळजी घ्यायची आणि म्हणून हा आजचा भाग आहे. डॉक्टर प्रमोद, तुमच्यापाशी येईन की मुळात दूषित पाण्यामुळे आजाराचा आता सरांनी उल्लेख केला. दूषित पाण्यामुळे कोणते आजार होऊ शकतात? बरोबर. दूषित पाणी आणि दूषित अन्न सेवन केल्यामुळे आपल्याला अतिसार व त्याच्याशी रिलेटेड तत्सम आजार हे होण्याची शक्यता असते. बरं. याच्यात आपण अतिसार बरोबर
गॅस्ट्रो किंवा कॉलरा किंवा हगवण असे बोलीभाषेतले याचे शब्द आहेत. हो. अतिसारमध्ये पेशंटला पातळ असे शौचास होते बरं. आणि अतिसार हा बऱ्याचशा बॅक्टेरिया किंवा व्हायरसेसमुळे होऊ शकतो. त्याचबरोबर गॅस्ट्रोमध्ये पेशंटला उलटी आणि जुलाब एकाच वेळी चालू होते. कॉलरा हा आजार हा विब्रिओ कॉलरा नावाच्या बॅक्टेरियामुळे होतोय. याच्यामध्ये सुरुवातीला जुलाब, त्याचबरोबर पोटात दुखणे आणि जे जुलाब होतात ते अत्यंत पातळ आणि भाताच्या पेस्टसारखे असू शकतात. त्याच्यामुळे कॉलरा या आजारामध्ये डिहायड्रेशन फास्ट होऊ शकते आणि पेशंटला त्याच्याबरोबर जुलाबाबरोबरच ताण लागणे, अस्वस्थ वाटणे, कोरड सुटणे असे लक्षणे दिसू शकतात. अच्छा, काळजी घ्यायला हवी असं म्हणत असताना एक गोष्ट येते की पाण्यामुळेच सगळे आजार होतात असं काहीसं दिसतं का आपल्याला? बरेचसे आजार हे दूषित पाणी किंवा दूषित अन्न सेवन केल्यामुळे होणार दूषित आहेत. अन्न. Right. अच्छा. त्याच्यामुळे जे सरांनी सांगितलं की बरेचसे वेळा ऑफिसच्या बाहेरील टपरी किंवा कॉलेजच्या बाहेरील टपरी इथे लोक टिफिन आणलेला नसतो, त्याच्यामुळे मग बाहेरचे पदार्थ अगदीच खाल्ले काही नाही तर जातात. कटिंग चहा घेतला जातो. बरोबर, कटिंगचा भेळ वगैरे, वडापाव असे बरेचसे पदार्थ घेतले जातात आणि याच्यातून ते बऱ्याचशा आजाराला निमंत्रण दिलं जातं. अच्छा, त्या दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा. जेव्हा आपण असं म्हणतो डॉक्टर सुनील की ह्या पावसाळ्यामध्ये काळजी घ्यायला हवी, आजार होतात, आणि तुम्ही आता उल्लेख केला तो म्हणजे साचलेल्या पाण्यामध्ये डासांची होणारी उत्पत्ती. मग साचलेलं पाणी ही कायम असलेली एक समस्या आहे, त्यामध्ये पुन्हा पावसाळ्याची भर म्हणजे विकारांना आमंत्रण असं होतं का? साचलेलं पाणी म्हणजे काय, पावसाळा आला की काही वेळाने तो निघून जातो. आता जिथे डबके वगैरे आहेत तिथे तिथे साचून राहणार. पण फक्त डबके वगैरेच नाही तर आपल्या घराच्या आजूबाजूला आपण जे काही वेस्ट मटेरियल असते, जसे की आपल्या गार्डनमध्ये लावलेल्या कुंड्या देखील, कुंड्यांमध्ये पाणी साचलेलं असते किंवा कुंड्याच्या खाली आपण दुसरं एक भांडं ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये पाणी साचू शकतो. किंवा आपण ज्या अनयूज वस्तू असतात ज्या आपण नेहमी वापरत नाही, जशा अनयूज बकेट्स आहेत किंवा काही प्लास्टिकचे डबे आहेत किंवा काचेच्या बरणी आहेत किंवा रबराचे टायर्स आहेत, ते जर आपण असे आपल्या घराच्या आजूबाजूला असतील तर त्याच्यामध्ये पण पाणी साचून ते डासांच्या निर्मितीसाठी किंवा उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरू शकते. अच्छा, तर काही काही गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकत नाही, परंतु ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू जिथे पाणी साचू शकेल अशा भागात ठेवू नये किंवा यांना डिस्कार्ड करावं, आपण अशी काळजी घेऊ शकतो. किंवा कुंड्यांचे जे पाणी आहे किंवा त्याचे जे पात्रण आहेत, आपण जे बर्ड बाथ म्हणून काही गार्डन मध्ये ठेवलेले असतात त्यांना नेमकं नेहमी स्वच्छ करायला हवं, कारण ते पाणी पण एक सोर्स होऊ शकतं डासांच्या निर्मितीसाठी. जे टायर आहेत, बकेट्स आहेत, यांचं आपण विल्हेवाट लावलेली पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला डासाची निर्मिती कमी करण्यास मदत होईल. खरंय. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. भारत वावळ आपल्याशी बोलत आहे डोंबिवलीहून. नमस्कार. विशेष करून पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हे निश्चितपणे आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि आपण ज्या घरामध्ये आपल्याला पिण्याचे पाणी येते ते टेरेस असलेल्या टाकीमध्ये येऊन आपल्या घरामध्ये आपल्या फ्लॅटमध्ये येते आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा संसर्ग असण्याची निश्चितपणे शक्यता आहे. आणि हे पाणी पिण्यामुळे निश्चितपणे आपल्या सर्वांचे आरोग्य धोक्यात असते. तर प्रश्न असा आहे की आपल्या घरामध्ये स्वच्छ पाणी, पिण्याचे पाणी मिळण्याकरता आपण कशी काळजी घ्यावी, त्याच्यावर काय उपाय असतील यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर प्रमोद, तुमच्यापासून स्वच्छ पाणी घरामध्ये आहे याच्या बाबतीत आपण दक्षता कशी बाळगावी? बरोबर. दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी आपल्याला प्युरिफाईड फिल्टर पाणी जर वापरता आलं तर ते नेहमीच चांगलं. जर ते शक्य नसेल तर ऍटलिस्ट पाणी उकळून मग नंतर गार करून मग ते पिलं पाहिजे. शेतात जाताना घरून पाणी घेऊन गेलेलं नेहमी चांगलं. अच्छा. आणि समजा पाणी बॉईल करणं शक्य नाही आहे, फिल्टर पण नाही आहे, तर त्यावेळेस मग पाण्यामध्ये मेडिक्लोरचे थेंब जर टाकले तर त्याच्याने गढूळ आणि बाकीचे घाण हे तळाला साचून आपल्याला पाणी स्वच्छ मिळू शकते. हे कोणत्याही वैद्यकीय औषधांच्या दुकानामध्ये आपल्याला मिळू शकतं, उपलब्ध होऊ शकतं. आणि खेड्यापाड्यांमध्ये ज्या पाण्याच्या विहिरी असतात त्यांचं पण शुद्धीकरण करून घेतलेलं चांगलं. अच्छा. ते मे महिन्यामध्ये व्हायला हवं शुद्धीकरण. पावसाळ्याच्या आधी पण झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर रेग्युलर इंटरव्हलला झालं पाहिजे, कारण बऱ्याच वेळा उघड्या विहिरी, उघडे झरे, नद्या यांच्यात ते
मनुष्याची मानवाची विष्ठा किंवा प्राण्यांची विष्ठा याच्याशी संपर्क आलेला असतो आणि बरं. त्याच्यामुळे ते इन्फेक्शन पसरायचे जास्त चान्सेस असतात. बरं. इन्फेक्शन किंवा दूषित हवा असं आपण वारंवार म्हणत आहोत. दूषित पाणी, दूषित हवा, वातावरण बदल आणि त्याही पुढे आता अलीकडे सगळ्यांच्या मुखामध्ये एक असतं शब्द किंवा तुम्ही दोघंही मगाशी सांगत असताना की जास्तीत जास्त रुग्ण जे आहेत ते व्हायरल इन्फेक्शनने आलेले असतात. व्हायरल इन्फेक्शन नेमकं काय आहे? व्हायरल इन्फेक्शन म्हणजे हे विषाणूंमुळे होणारा एक आजार असतो. जसे बॅक्टेरिया जीवाणू असतात तसेच विषाणू पण असतात. ते पण खूप मायक्रो स्ट्रक्चर ऑर्गॅनिझम असतात आणि वातावरणाच्या बदलानुसार पर्टिक्युलरली जेव्हा ह्युमिडिफाईड जास्त ह्युमिडिटी वाढते त्याच्यामध्ये ह्या व्हायरसेसचं प्रमाण खूप जास्त वाढते. त्याच्यात मुख्यतः म्हणजे इन्फ्लुएन्झा व्हायरस किंवा त्याच्या आणि आता सध्या ज्याचा इपिडेमिक सुरू आहे जे थंडीच्या काळात पण जास्त प्रादुर्भाव असतो पण पावसाळ्याच्या काळामध्ये पण पर्टिक्युलरली H1N1 सारखे जे फ्लूचे व्हायरस आहेत हेपेटायटिस ए आणि बी किंवा साधा इन्फ्लुएन्झा पण असतो ज्याच्यामध्ये पेशंटला सर्दी, खोकला, ताप आणि पावसामध्ये जास्त वेळपर्यंत ओले कपडे जर घालून नसलं तर त्याच्यामध्ये या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. खरं. याविषयी आणखीन जाणून घेते. पुढचा फोन आलाय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार पल्लवीजी. माझे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे सर की लहान मुलं आणि वृद्ध यांच्याबद्दल पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर हालचाल करताना कुठे बाहेर जायचं असेल रस्त्यांवरनं किंवा फिरायला जाताना अपघात व्हायची शक्यता असते अनावधानानं म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे. तर लहान मुलं आणि वृद्ध यांनी पावसाळ्याच्या दिवसात अपघात होऊ नये स्वतःला याबद्दल कशी आणि काय दक्षता घ्यावी हा पहिला प्रश्न. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की ब्रॉन्कायटिस आणि दमा यांचा आजार असलेल्या लोकांनी सर्वसामान्यपणे काय काळजी पावसाळ्यात घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळेलच. डॉक्टर सुनील तुमच्यापाशी येईन तो मुद्दा घेऊन. एक म्हणजे त्यांनी म्हटलं होतं की ब्रोंकायटिस आणि दमा यांची उबळ वाढण्याचा संभव असतो का पावसाळ्यामध्ये? हा, निश्चितच. काय होतो एकदम पावसाळ्याची जेव्हा सुरुवात होतो त्याच्या पावसाळा सुरू व्हायच्या पूर्वी किंवा पाऊस पडायच्या आधी एकदम सण वगैरे असतो म्हणजे प्रकाश वगैरे असतो आणि मग एकदम ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली की वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे ब्रांकायटिस किंवा अस्थमाच्या पेशंटला दम्याचे अटॅक येण्याची जास्त शक्यता असते. अशा वेळेस दमाच्या रुग्णांनी घ्यायची काळजी म्हणजे त्यांची जी औषधं आहेत ती रेग्युलरली घ्यायची. म्हणजे पर्टिक्युलरली ब्रांकोडायलेटरचे जे इन्हेलर असतील किंवा काही रोटाहॅलर असतील किंवा काही मुखावाटे घेणाऱ्या औषधं असतील, गोळ्या असतील ती नियमित घ्यायला हवी. आणि वेळेवर जर दम्याचा अटॅक जर आला तर वेळेस त्यांचे जे इन्हेलर असतात कार्टिकोस्टेरॉइडचे किंवा ब्रांकोडायलेटरचे ते वेळोवेळी घेऊ शकतात. ते हाताशी हवेत नाही का? दुसरी गोष्ट पावसामध्ये यांनी जास्त वेळ भिजू नये किंवा भिजलेच तर लगेचच वापस येऊन अंगावरील ओले कपडे वगैरे काढून घ्यायला पाहिजे जेणेकरून फ्लू सारखे आजार होणार नाही. कारण फ्लू किंवा बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन जर झाले तर त्याच्यामध्ये अजून ब्रांकियल अस्थमाचे किंवा ब्रॉन्कायटिसचे त्रास जास्त वाढू शकतात. तर ते आपण टाळलं पाहिजे. बरोबर आहे. डॉक्टर प्रमोद तुमच्यापाशी की मुळात आजारांविषयी आपण वारंवार उल्लेख करतोय. कुठल्या आजारांची जास्त भीती असते की ते आजार पावसाळ्यामध्ये जास्त करून होऊ शकतात तेव्हा आपण काळजी घ्यायला हवी? राईट. आपण सुरुवातीला जे बघितलं की दूषित पाणी आणि अन्न सेवन केल्यामुळे होणारे आजार, त्याचबरोबर वातावरण बदलामुळे होणारे फ्लू सारखे आजार आणि डासांचे प्रमाण पावसाळ्यात वाढते त्याच्यामुळे मलेरिया आणि डेंग्यू सारखे होणारे आजार, या तिन्ही प्रकारच्या आजारांवर आपल्याला विशेष काळजी पावसाळ्यात घेण्याची गरज असते. त्यात दूषित पाणीमुळे होणारे आजार टाळण्यासाठी आपल्याला वैयक्तिक स्वच्छता, पाणी शुद्धीकरण यासारख्या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळण्याची गरज असते. वैयक्तिक स्वच्छतेमध्ये नख व्यवस्थित आपण वेळोवेळी कापले पाहिजेत. त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छतेमध्ये हात आपण वेळोवेळी साबणाने व पाण्याने स्वच्छ केले पाहिजेत. जसे की जेवण करण्यापूर्वी, शौचालय झाल्यानंतर, बाळाची धुतल्यानंतर किंवा जुलाब असलेल्या व्यक्तींची काळजी घेतल्यानंतर. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये घराच्या आजूबाजूला
टायर किंवा जुनी वस्तू असतात त्यांच्यामध्ये डासाचे उत्पन्न ब्रीडिंगचे प्लेसेस असतात, त्याच्यामुळे डासांची शक्यता वाढते हो. आणि असे डास चावल्यामुळे डेंग्यू किंवा मलेरिया होण्याची शक्यता असते. त्यात डासाचे प्रामुख्याने आपल्याकडे 4 प्रकार दिसतात. हा. एक अॅनाफिलिस मॉस्किटो, क्युलेक्स, एडिस आणि मॅन्सोनाइट्स. त्याच्यापैकी अॅनाफिलिस या मॉस्किटोने मलेरिया पसरतो आणि एडिस इजिप्तीने डेंग्यू फिवर हा पसरतो. तर डेंग्यू फिवरमध्ये बेसिकली पेशंटला ताप येतो, अंग दुखते, डोकं दुखते. डेंग्यू फिवर हा सुरुवातीला बऱ्याचशा रुग्णांमध्ये हा असिम्प्टोमॅटिकही असू शकतो आणि डेंग्यूच्या फक्त काही टक्के पेशंटमध्ये डेंग्यू हिमोरेजिक फिवर किंवा डेंग्यू शॉक सिंड्रोम होऊ शकतो. डेंग्यू हिमोरेजिक फिवर आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम झालं तर मात्र त्या इमर्जन्सी कंडिशन असतात आणि त्या कंडिशनमध्ये पेशंटला ऍडमिट करायला लागते. पण बरेचसे पेशंट हे डेंग्यू सिंपल फिवर असतात आणि ते आपण सध्या पॅरासिटामॉल किंवा घरी ORS च्या सोल्युशननी डिहायड्रेशन असेल तर त्यांची आपण काळजी घेऊ शकतो. तुम्ही आता ORSचा उल्लेख केला, तर ORSचं पाणी जे आहे त्याचं ते नेमकं कसं असतं आणि त्याची तुम्ही कशा पद्धतीने घरी बनवू शकतो त्याविषयी सांगितलं तर बरं पडेल. बरोबर. ओरल रिहायड्रेशन सोल्युशनची आपल्याला पावसाळ्यामध्ये फार गरज असते. बऱ्याच वेळा ज्यावेळेस जुलाब होतात त्यावेळेस शरीरातील पाणी आणि क्षारचे प्रमाण कमी होते आणि बरेचसे जुलाब हे व्हायरसेसमुळे झालेले असतात. त्यांच्यामध्ये फक्त आपण डिहायड्रेशन करेक्शन केलं तरी पण बरेचसे जुलाब आपल्याला कव्हर करता येतात. त्याच्यासाठी जर ORS पॅक अवेलेबल असेल तर अतिउत्तम. ते जर नसेल तर आपण घरच्या घरी पण ORS तयार करू शकतो. साधारणतः 1 लिटर पाणी गरम करून गार करून झाल्यानंतर त्याच्यात 1 लिटर पाण्यामध्ये 6 टीस्पून ऑफ द शुगर अँड अराउंड 1 टीस्पून ऑफ द सॉल्ट मीठ टाकल्यानंतर जे सोल्युशन तयार होईल दॅट कॅन बी यूज एज अ ORS सोल्युशन फॉर द होममेड. उकळून थंड झालेल्या पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये पातेलभर असेल सपोज, त्याच्यामध्ये मूठभर साखर आणि चिमूटभर मीठ टाकून ते आपण देऊ शकतो. आणि जुलाब झालेल्या व्यक्तीला किंवा बाळाला त्याच्या तहान जेवढी लागते त्याच्यानुसार आपण ते ORS सोल्युशन हे द्यायचे आहे, त्याच्याने की आपल्याला डिहायड्रेशन करेक्ट करता येते. अच्छा, सगळ्याच वयोगटांसाठी हे उत्तम आहे असं आपण म्हणू शकू. बरोबर आहे. म्हणजे आपण याविषयी पावसाळ्यातली काळजी कशी घ्यावी याविषयी जाणून घेत आहोत, पण सगळ्यात नाजूक जीव असतो तो म्हणजे लहान मुलांचा. लहान मुलांची काळजी पावसाळ्यामध्ये कशी घ्यायला हवी याविषयी आपण जाणून घ्यायचं आहे. ते बालरोग तज्ज्ञ दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी जोडले जात आहेत डॉक्टर आशिष चांडक. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद मॅडम. लहान मुलांची पावसाळ्यामध्ये कशी काळजी घ्यावी? ऋतू परिवर्तन हे बाळांसाठी नेहमी थोडंसं फार महत्वाचं राहते. पावसाळी तापामध्ये बदलांमुळे बाळांना ह्युमिडिटी वाढल्यामुळे टेम्परेचर डाऊन झाल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याचे प्रमाण फार वाढून विशेषतः 5 वर्षातील बाळांना हे फारच महत्वाचे असते. यात सर्वसाधारण घ्यायची काळजी म्हणजे बाळांची स्वच्छता ठेवणे, विशेषतः आपण त्यांच्या हातांची स्वच्छता आणि जे त्यांची केअर घेतात त्यांनी पण आपल्या हातांची स्वच्छता ठेवायला पाहिजे. बाळांना उबदार कपडे घालणे आणि थंड हवेत प्रवास करणे एवढा होईल. दुसरी उपाययोजना पावसाळ्यामध्ये लहान मुलांना होणारे जे आजार राहतात साधारणतः म्हणजे थंड हवेमध्ये सर्दी, खोकला, निमोनिया, कावीळ, कांजण्या अशा प्रकारचे जे इन्फेक्शन राहतात त्या पण इन्फेक्शन जे आहे आपण लसीकरणाद्वारे आपण बाळांना टाळू शकतो. शासकीय रुग्णालयात सुद्धा ह्या लसी आपल्याला मिळतात, पण काही खासगी रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या फ्लूच्या लसी राहिल्या, निमोनियाच्या लसी, रोटा व्हायरसच्या लसी, कावीळ, हिपॅटायटिस ए, कांजण्या या लसी पण आपण लावू शकतो. या लसीद्वारे जर आपण बाळांना लावले तर त्यांना सर्दी, खोकला, निमोनिया बऱ्याच प्रमाणात आपल्याला टाळता येईल. शिवाय बाळांचा पावसाळ्यामध्ये अजून विशेष काळजी घ्यायची म्हणजे बाळांचा आहार हा नेहमी चांगला ठेवावा लागतो. आहारामध्ये कसं आहे, जसं बाळ 6 महिन्यापर्यंत ब्रेस्ट फिडिंग किंवा स्तनपान एवढंच फार महत्वाचं राहतं आणि तेवढंच त्या बाळाची पुरेसं राहतं. पण 6 महिन्यानंतर पूरक आहार चालू करणं हा सुद्धा फारच महत्वाचा आहे. पूरक आहार म्हणजे जसं बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर त्याला डाळीचं पाणी चालू करणे, भाताची पेज, नाचणीचं पीठ, कडधान्य, फळांचे रस, हळूहळू त्याच्या वयाच्या वाढीनुसार पातळ खिचडी, शिरा, उपमा, हिरव्या पालेभाज्यांचं सूप. जर मांसाहार कोणी घेत असेल तर त्यामध्ये चिकन सूप किंवा अंडी वगैरे सुद्धा देऊ शकतो. आहार जर बरोबर राहतात लहान मुलांना आवश्यक असणारे, कारण की बाळांचा आहार त्यांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या रोगप्रतिकारक शक्ती आणि दैनंदिन गरजा त्यांच्यासाठी फार आवश्यक असते. कारण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, जीवनसत्व ज्याला आपण विटामिन्स म्हणूया, मिनरल्स
या सगळ्या वस्तुधा जर समावेश असेल तर ती रोगप्रतिकारक शक्ती सुदृढ राहील आणि पावसाळ्यात जे होणारे जे नॉर्मल आजार लहान मुलांना सर्वात जास्त होतात, सर्दी, खोकला, निमोनिया अशा प्रकारचे आजार सुद्धा आपण त्यांची अशा प्रकारची काळजी घेऊन आपण टाळू शकतो. धन्यवाद. अतिशय विस्तृत माहिती थोडक्या वेळामध्ये आपण दिलीत. नागपूरहून वेळात वेळ काढून सहभागी झालात. आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. याच मुद्द्याला पुढे घेऊन मी असं म्हणेन की वृद्धांची काळजी घ्यावी असा एक मुद्दा मगाशी आला होता की पावसाळ्यामध्ये त्यांची कशी काळजी घ्यावी, त्याविषयी काय सांगाल सर? बरोबर. ज्यावेळेस ज्येष्ठ नागरिक असतात, साधारणतः 60 ते 65 वयाच्या वरील, त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्याच्यामुळे बरेचसे इन्फेक्शन त्यांना होण्याची शक्यता असतात आणि परत ते इन्फेक्शन कॉम्प्लिकेशन्स व्हायची शक्यता असते. जसे की स्वाईन फ्लू किंवा डेंग्यू किंवा मलेरियामध्ये अशा पेशंटमध्ये ARDS ची शक्यता पण जास्त असते. परत वरिष्ठ लोकांना डायबिटीज किंवा बीपी असेल तर हे सर्व इन्फेक्शन कॅन बी द ट्रिगर फॅक्टर फॉर द अॅक्यूट रिनल फेल्युअर. बरं. त्याच्यामुळे हे सर्व इन्फेक्शन वरिष्ठ लोकांना ज्यावेळेस होतील त्यावेळेस वेळेवर काळजी घेऊन त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय जर आपण व्यवस्थित वेळेवर केले तर त्यांना इन्फेक्शन न होण्याची आपल्याला काळजी घेता येते. जेव्हा डॉक्टर सुनील आपण असं म्हणतो की आजार होतात ते टाळायला हवेत, ते टाळायला हवेत असं म्हणताना एक महत्वाची भूमिका असते ती म्हणजे दिनचर्येची. दिनचर्येमध्ये शुद्ध पाण्याचा सहभाग हवा हे असं म्हणत असताना स्वच्छता, दिनचर्या या दृष्टिकोनातून तुमच्याकडे दैनंदिन ह्याच्यामध्ये जे रुग्ण येतात त्यांच्या कोणत्या समस्या असतात की ज्या थोड्याशा काळजी घेतल्यामुळे आपण टाळू शकतो? मुख्यत्व जे पण इन्फेक्टिव्ह डिसीज असतात, पुष्कळसे जे इन्फेक्टिव्ह डिसीज असतात ते दूषित पाण्यामुळे जवळपास 60 ते 70% जे इन्फेक्टिव्ह डिसीज असतात म्हणजे जे संपर्कामुळे जंतूच्या संपर्कामुळे आलेल्या होऊ शकतात ते 60 ते 70% जे रुग्ण आहेत ते आपण टाळू शकतो. मुख्यतः स्वच्छ पाणी पिणं, आपले हात स्वच्छ धुणं, टॉयलेटवरून वगैरे आल्यानंतर हात स्वच्छ धुणं, जेवणापूर्वी हात स्वच्छ करणं आणि बाहेर मुख्यतः पावसाळ्याच्या काळामध्ये बाहेरील जे अन्न आहेत ते अन्न टाळणं किंवा जे आपण पालेभाज्या किंवा जे सॅलड्स वगैरे असतो ते सॅलड खात असताना त्यांना अति स्वच्छ धारेमध्ये धारित पाण्यामध्ये धुवून घेतलं पाहिजे आणि नंतर ते धुवून मग त्याचा वापर करायला पाहिजे. किंवा जे आपण अन्न असतो अन्न किंवा जे पाणी असते ते वेल कव्हर्ड असलेलं पाहिजे. अन्न असं मोकळं असायला नको, कारण मोकळं अन्न जर असलं तर आजूबाजूला थोड्या माश्या किंवा हे ते वगैरे असतात आणि ते पण आपले विष्ठा किंवा दूषित जंतू वगैरे कॅरी करतात आणि इन्फेक्शन पसरवायला मदत करतात. आणि घराची स्वच्छता पण तुम्ही ठेवू शकता, डिसइन्फेक्टंट बरोबर स्वच्छ करू शकता, ज्याच्यामुळे जे फ्लाईज वगैरे आहेत ते फ्लाईजचं वगैरे प्रमाण वगैरे कमी होऊ शकेल. ह्यात जर काळजी घेतली तर आपण काविळासारखे आजार, टायफॉइड सारखे आजार किंवा कॉलरा सारखे आजार किंवा व्हेरियस व्हायरल डायरिया जे आहेत असे जे आजार आहेत ते आपण टाळू शकतो. खरंय. पुढचा फोन आहे. शिवानंद आपल्याशी बोलतायत कर्नाटकातून. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम. बोला. निप्पाडीहून शिवानंद वसवे बोलतो मॅडम मी. हो बोला. माझा प्रश्न असा आहे, आम्ही ज्यावेळी पावसात इकडे तिकडे फिरून वगैरे येतो भरपूर ठिकाणी, त्यावेळी सर्दी आल्यानंतर कमीत कमी 4-4 दिवस सर्दी कधी होत नाही आणि त्याचं कारण काय असेल? आणि एक म्हणजे ज्यावेळी आम्ही पाण्यात इकडे तिकडे वावरतो, गटरी पाणी सांडपाणी करतो, त्यावेळी पायाला खत लागणे किंवा हाताला खत लागणे, खाजवणे, पांढरा डाग पडणे अशा प्रकारे होतो. त्याला काय उपाय करावा असं माझा प्रश्न आहे. बरं, धन्यवाद. त्यांचा मुद्दा आहे की पावसाळ्यामध्ये बरंच हिंडणं फिरणं होतं आणि त्याच्यामुळे सर्दीचा प्रादुर्भाव होतो. मग ती सर्दी 4-5 दिवस झाले ते कमी होत नाही, त्याविषयी. बरोबर. सर्दीचे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण हे पावसाळ्यात बरेचसे वाढतात. पावसात भिजल्यामुळे किंवा ओले कपडे अंगावर जास्त वेळ राहिल्यामुळे किंवा केस जास्त वेळ ओले राहिल्यामुळे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सीजनल फ्लू जो आहे तो सेल्फ लिमिटिंग आहे. तो थोडेसे काही मेडिसिन अँटीहिस्टॅमिनिक किंवा पेन किलर, पॅरासिटामॉल वगैरे घेतल्यानंतर तो कव्हर होणार आहे. परंतु याच्यात स्वाईन फ्लू जो आला H1N1 दॅट कॅन बी द ड्रेडेड थिंग्स. सीजनल फ्लू आणि स्वाईन फ्लू याच्यामध्ये फरक कसा ओळखावा? सीजनल फ्लू मध्ये टेम्परेचर हे साधारणतः माइल्ड ग्रेड असते आणि स्वाईन फ्लू H1N1 मध्ये हाय ग्रेड टेम्परेचर येऊ शकते. त्याचबरोबर स्वाईन फ्लू मध्ये लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टची इन्व्हॉल्वमेंट होते. लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टची ज्यावेळेस इन्व्हॉल्वमेंट होईल त्यावेळेस छातीत दुखणे,
दम लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे असं साधारणतः होऊ शकतं. बर तर याच्यात स्वाईन फ्लू पण सेल्फ लिमिटिंग असू शकतो, पण कॉम्प्लिकेशन्स काय हाय रिस्क फॅक्टर असतील तर होणार. आणि त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स होऊ नये याच्यासाठी पुरेशी विश्रांती घ्यावी, व्यवस्थित झोप घ्यावी, पौष्टिक आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे. आणि असे जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर आपल्याला ते स्वाईन फ्लू पण आजार जे आहे ते कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. बरोबर आहे. अरे थोडक्यात पावसाळ्यामध्ये सगळ्या गोष्टी कराव्यात, पण मर्यादेमध्ये आणि पावसाचं भान राखून कराव्यात असं काहीच म्हणता येईल नाही का? राईट राईट. डॉक्टर सुनील, त्यांचा पुढचा मुद्दा असा होता तो म्हणजे पावसामध्ये हिंडताना पायाला काही जखमा किंवा इजा होते असं त्यांनी उल्लेख केला. तर ह्या नेमक्या कशा प्रकारच्या असतात आणि याच्यावरती होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी? एकतर पावसाळ्यामध्ये फिरल्यानंतर आपल्याला जखमा वगैरे होऊ शकतात, हा एक वेगळा मुद्दा आहे. बरं. परंतु पावसाळ्याच्या पावसामध्ये जर ऑलरेडी आपल्याला हातापायाला कुठे जखमा असतील, जसे खरचटलेलं असेल किंवा ॲब्रेजन असतील, बरं. आणि अशा काळामध्ये जर आपण वाहत्या पाण्यामध्ये वगैरे गेलो तर त्याच्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस हे जे जंतू असतात ते जे कट्स वगैरे असतात त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात आणि लेप्टोस्पायरोसिस सारखा आजार पण होऊ शकतो. पण यांचा जो प्रश्न आहे तो वेगळा प्रश्न आहे. तो म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण चिखलामध्ये फिरतो किंवा जागा बरोबर नसते आणि त्याच्यामध्ये ते जे पर्टिक्युलरली पायाचे जे बोट असतात त्या बोटाच्या आजूबाजूला ते जर वेट असले म्हणजे नेहमी असं ओलसर असतात आणि ते ओलसर असल्यामुळे पर्टिक्युलरली फंगल इन्फेक्शन होण्याची जास्त, चिखल्या वगैरे असं वगैरे जो प्रकार असतो तो होण्याची जास्त. तर अशामध्ये शक्य असेल तर तुम्ही पावसामध्ये ओलं होणार नाही, पाय किंवा चिखल्यामध्ये टाळू शकत असाल ते टाळणं जास्त महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर निघताना आपण शूज वगैरे घालण्यापेक्षा सँडल्स किंवा चप्पल्स वगैरे घातलेले जास्त बरं राहील. कारण त्याच्यामुळे काय होतं, ते जे पोटाचे जे फटीचे भाग असतात त्याचं एरिएशन चांगलं होतं. आणि आपण असं सॉक्स वगैरे घातले आणि पावसाळ्यामध्ये ते थोडेसे ओलसर असतात तर त्याच्यामुळे अजून फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपण याची थोडीशी काळजी घेतली आणि बाहेर निघताना आपण कोणते क्रीम्स वगैरे समजा तिथे लावले तर ते ओलसर भाग तिथे जास्त काळ टिकून राहणार नाही, असं मदत होऊ शकते. तर आपण अशी काही काळजी घेतली तर जे होणाऱ्या जखमा आहेत किंवा हे आहेत ते आपण थोडंसं टाळू शकतो, नियंत्रणात आणता येईल. पण आता काही म्हणजे फार्मर्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये एकदम शक्य नाही आहे. शेतकऱ्यांना शेतामध्ये जावंच लागणार आहे. गमबूट वगैरे असा पर्याय वापरता येऊ शकतो. गमबूट्स वगैरे वापरू शकतात, गमबूट्स वापरू शकतात. बरोबर आहे. पुढचा फोन आहे, अजयजी आपल्याशी बोलतायत शेगावहून. नमस्कार अजय. मी शेगावरून बोलतो, अजय शर्मा. माझा प्रश्न होता नमस्कार. पायामध्ये जे कॉर्न वगैरे होतात त्याचं काय ट्रीटमेंट आहे आणि पावसाळ्यात तो कुठं भेगा वेगा असले तर त्याची कशी केअर करू शकतो? बरं, धन्यवाद. आत्ताच आम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला पुनर्प्रक्षेपणामध्ये सुद्धा बघता येऊ शकेल. पण त्याचबरोबर आणखीन याविषयी माहिती आपण घेऊया. आपला प्रश्न होता आणि त्यांनी पायाच्या कॉर्नविषयी म्हटलं होतं. डॉक्टर सुनील, पायाची काळजी कशी घ्यावी याविषयी तुम्ही सांगितलंच आहे, पण कॉर्न या मुद्द्याविषयी काही तुम्हाला सांगायचंय? कॉर्न हे तसे डायरेक्टली पावसाशी संबंधित नाही आहे. बरं. पण ते युजली कान एखाद्या वेळेस पिन प्रिक झालं किंवा काटा वगैरे रुतला आणि तो जर तिथे तसाच राहिला किंवा एखाद्या पर्टिक्युलर भागावर जर खूप जास्त प्रेशर येत असेल तिथे कॅलस निर्माण होतो आणि मग त्याचा कान डेव्हलप होतो. तर याची काळजी घेताना आजकाल मार्केटमध्ये कॉर्न कॅप म्हणून औषधी असतात. त्याच्यासाठी तुम्हाला ते पाय एकदम स्वच्छ धुवून त्या कानवर ती कॉर्न कॅप अप्लाय करायची असते. आणि जोपर्यंत ती निघणार नाही स्वतःहून 2-3 दिवस ती तसंच ठेवावी लागते. तर त्याच्यामध्ये ते कान कॅप सोबतच रिमूव्ह होऊन जातो आणि मग तुम्हाला ते स्वच्छ पाण्यामध्ये ते स्वच्छ करायचं असते. आणि विशेष निगा म्हणजे आता पावसाळ्याच्या दिवसात त्याच्यात सेकंडरी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. ओलसर वगैरे भाग झाला, त्याच्यामध्ये समजा क्रॅक निर्माण झाली तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी नॅचरली तुम्ही चिखलामध्ये किंवा पावसामध्ये शक्यतो एकदम बेअर फुटेड जाऊ नका किंवा तिथे समजा ओलं वगैरे झालं तर आल्यानंतर त्यांना लगेचच स्वच्छ कापडाने स्वच्छ करून ड्राय करून घ्या आणि काही क्रीम वगैरे ज्याच्यामुळे ते थोडं नरम होईल असं वगैरे निगा घेता येईल. जोपर्यंत काही पायाला भेगा पडणं वगैरे जो प्रकार असतो ते काय त्याच्यामध्ये पण तुम्हाला काळजी घ्यायची म्हणजे तुम्ही काही क्रीम्स वगैरे लावू शकता त्यांना
स्वच्छ धुवू शकता, काही अँटीबॅक्टेरियल क्रीम पण लावू शकता, त्याच्यामुळे जंतूचा संसर्ग टाळला जाऊ शकतो. एवढी आपण काळजी घेतली तर आपल्याला पुष्कळसे आजार टाळता येऊ शकेल. खरं. डॉक्टर प्रमोद, शेतकऱ्यांचा विषय निघाला होता, पावसाळ्यातली काळजी असं आपण म्हणतो, त्यांनी जास्त काळजी घ्यायला हवी असं म्हणतो, पण सर्पदंश ही एक शेतकऱ्यांसाठी कदाचित नेहमीची बाब असू शकते आणि खेडोपाड्यांमध्ये तर हे घडतंच घडतं. सर्पदंश मुळात साप विषारी आहे का इथपासून सुरुवात असते आणि आधीच तो रुग्ण घाबरलेला असतो. या सगळ्याची आयत्या वेळी काळजी कशी घ्यावी? राईट. पावसाळ्यामध्ये सर्पदंशाचे पण प्रकार जास्त आढळतात, कारण पावसाळ्यामध्ये सापाची बिळे हे पाण्याखाली गेल्यामुळे आणि पावसाळ्यामध्ये बेडूक, सरडा, पाली असे प्राणी पण मुबलक असल्यामुळे हे साप त्यांच्या भक्ष्यांच्या दिशेने जेव्हा जातात त्यांची मानसिकता पण आपण लक्षात घ्यायला हवी अशी ते अवस्था. त्यांच्या भक्ष्यांकडे जात असताना जर कॉन्टॅक्ट आला किंवा ते तर ते स्वतःच्या बचावासाठी बाईट करतात. त्याच्यामुळे स्नेक बाईटचे पण बरेचसे पेशंट आपल्याला पावसाळ्यात दिसतात. परंतु बरेचसे स्नेक बाईट, बरेचसे साप आपल्याकडे बिनविषारी असतात. ऑलमोस्ट 80 to 85% ऑफ द स्नेक्स आर नॉन पॉइझनस. आणि बऱ्याच वेळा साप जरी विषारी असेल तरी प्रत्येक वेळी तो प्रत्येक बाईटमध्ये विष टाकेलच असं काही नसते. त्याच्यामुळे ज्यावेळेस स्नेक बाईट होते त्यावेळेस फर्स्ट थिंग इज द रिअश्युअर द पेशंट. आपल्याकडे जे पॉइझनस स्नेक असतात ते मेनली 4 प्रकारचे असतात: किंग कोब्रा, मन्यार, घोणस आणि फुरसे. तर याच्यामध्ये पेशंटच्या लक्षणानुसार आपल्याला ठरवावं लागते की पेशंटला जो साप चावलेला आहे तो विषारी आहे आणि विषारी जर असेल तर त्यांनी खरंच विष टाकलंय का नाही आणि त्यानुसार मग आपल्याला ती ट्रीटमेंट द्यावी लागते. तर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्पदंशमध्ये अँटी स्नेक व्हेनम इज द ओनली ट्रीटमेंट अँड द बेस्ट ट्रीटमेंट जर पेशंटला जर साप विषारी चावला असेल तर. बऱ्याच वेळा पहिल्या 3 ते 4 तासातच पेशंटची लक्षणं वाढतात आणि बऱ्याच वेळा पेशंट उपचाराअभावी काही प्रमाणात 8 ते 10% पेशंट दगावतात. तर त्यावेळेस बऱ्याच वेळा काय होतं, अंधश्रद्धा असते, लवकर ट्रीटमेंट घेत नाहीत किंवा विष उतरवण्यासाठी ते मांत्रिकाकडे जातात, अंधश्रद्धा असते काहीतरी आणि त्याच्यामुळे बरेचसे पेशंटला ASV वेळेवर भेटत नाही, त्याच्यामुळे पण पेशंटचं नुकसान होतं. तर फर्स्ट एडमध्ये सुरुवातीला पेशंटला रिअश्युअर करा, इमोबिलाइज करा लिंब जिथे चावलेलं आहे, त्याच्याने की सिस्टमिक अब्सॉर्प्शन जे आहे ते सापाच्या विषाचं होणार नाही. जर शक्य असेल तर क्रेप बँडेज हाताला बांधले किंवा पायाला तर हाताची आणि पायाच्या बोटांची मुवमेंट कमी होईल आणि त्याच्यामुळे सिस्टमिक अब्सॉर्प्शन कमी होईल. जिथे चावलं आहे त्याच्या साधारणतः 1 फूट वरती व्हेनो ऑक्लुजिव्ह बँड बांधता येतो, पण एवढा पण तो टाईट नसायला पाहिजे की पुढचं आर्टरियल सर्क्युलेशन कमी होऊन जाईल. तसं कमी झालं तर ते लोकल टॉक्झिसिटी वाढेल आणि गँग्रीनचे जास्त चान्सेस असतात त्या केसमध्ये. बऱ्याच वेळा पेशंटला टोसिस आहे का, म्हणजे झापड आलेली आहे का डोळ्यावर, पेशंटच्या हाताला किंवा पायाला जिथं चावलेलं आहे तिथे सूज आलेली आहे का, याच्यानुसार मग आपल्याला ते ASVचा डोस ठरवावा लागतो. आणि काही पेशंटला लगीमधून युरिन जाणे किंवा हिरड्यातून रक्त जाणे असे पण प्रकार होतात. परंतु बरेचसे पेशंट जर वेळेवर हॉस्पिटलमध्ये आले तर बरेचसे पेशंट हे म्हणजे थोडक्यात असं म्हणता येतं की मांत्रिक तांत्रिक या भानगडीत न पडता चटकन वैद्यकीय मदत याला प्राधान्य यावेळी द्यायला हवं असं सांगता येईल. आता पुढचा मुद्दा जो येतो की आजारांविषयी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा संसर्गाने होणारे आजार, डासांमुळे होणारे आजार, पाण्यामुळे होणारे आजार, या सगळ्या प्रमाणांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कोणता आजार दिसतो सर? मुख्यतः याच्यामध्ये कॉलरा, टायफॉइड आणि कावीळ, पर्टिक्युलरली कावीळमध्ये त्याच्यातही हिपॅटायटिस ए जो हा प्रकार असतो, ए किंवा ई, हा हिपॅटायटिसचं प्रमाण वाढलेला असतो. त्याच्या व्यतिरिक्त मलेरियाने पसरणारे आजार, पर्टिक्युलरली डासांमुळे पसरणारे आजार, त्याच्यात मुख्यतः मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया याच्यासारखे आजार मुख्यत्वे दिसतात. दूषित पाण्यामुळे आणि डासांमुळे पसरणारे जे आजार आहेत ते मुख्यतः दिसून येतात. तर समजा आपल्याला डासांची मुळे प्रसारित पावलेल्या आजारांची जर हे घ्यायची असेल तर मी आधीच सांगितल्याप्रमाणे की आजूबाजूला जे काही अनयूज मटेरियल्स आहेत ज्याच्यामध्ये पाणी साचून राहू शकतो त्याची आपण विल्हेवाट लावली पाहिजे, योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे, त्याच्यामध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, मुख्यतः जेव्हा आपण डासांचा विचार करतो संध्याकाळच्या वेळेला, पर्टिक्युलर ज्याला आपण संधी प्रकाश म्हणतो त्या काळामध्ये किंवा सकाळी पहाटेच्या वेळेस हे डास
घरामध्ये जास्त प्रवेश करतात या 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 पर्टिक्युलर वेळेला. तर तुमची दारं आणि खिडकी ह्या पर्टिक्युलर वेळेला बंद असायला पाहिजेत. जिथे शक्य असेल तिथे तुम्ही आपल्या खिडक्यांना वगैरे नेट्स वगैरे लावू शकता. आणि जिथे हे पण शक्य नसेल तिथे पर्टिक्युलरली तुम्ही तुमचे जे गार्डन आहे त्याच्यामध्ये काही प्लांट्स अवेलेबल आहेत. जसा रोजबेरीचं प्लांट आहे जे मॉस्किटो रिपेलंट आहे. अच्छा, तसे प्लांट वगैरे पण आपण लावू शकतो. किंवा तेही शक्य नसेल तर आपण झोपताना खाटेला किंवा बेडला आपण नेट लावू शकतो. ती जास्त सुरक्षित आहे. आजकाल इन्सेक्टिसाइडमध्ये इम्प्रेग्नेटेड नेट्स पण असतात. आणि ग्रामीण भागामध्ये प्रायमरी सेंटरमधून किंवा रुरल हॉस्पिटलमधनं बीपीएल खालील रुग्णांना वगैरे जे लोक आहेत त्यांना पण अशा नेट्स वगैरे गव्हर्नमेंटच्या मार्फत काही वेळा प्रोग्रामच्या मार्फत सप्लाय केलेल्या जातात. खालील व्यक्तींना मच्छरदाणी जी आहे ती सरकारी रुग्णालयात उपलब्ध होऊ शकते. म्हणजे काही प्रोग्रामच्या वेळेला ते देतात, असं करतात ते. ठीक आहे, त्याचा वापर करायला पाहिजे. आणि तेही शक्य नसलं तर मग आपल्या म्हणजे आजूबाजूला समजा निमाचे पाड वगैरे आहेत किंवा कॅम्फर वगैरे आहे. कॅम्फर म्हणजे जे कापूर असते ना त्याचा पण स्मेल आपल्याला पण चांगला असतो, पण इट कॅन ऑल्सो ऍक्ट ॲज अ मॉस्किटो रिपेलंट. तर अशा आपण काही उपाययोजना करू शकतो ज्याच्यामुळे आपण त्या मलेरियाच्या प्रतिबंध करू शकतो. पुढचा फोन आहे. अविनाश देशमुख आपल्याशी बोलतात बोरिवलीहून. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की काही वॉटर फिल्टर्स जे मिळतात बाजारात फार मोठे मोठे लोक त्यांच्या जाहिराती करतात, तर हे कितपत इफेक्टिव्ह असतात? म्हणजे जंतू हे करण्यासाठी हे कितपत इफेक्टिव्ह असतात असा माझा. अविनाश, तुमचा मुद्दा जो आहे ना हा टेक्निकल तंत्रज्ञान विषयक मुद्दा येतो की वॉटर फिल्टर्सची योग्यता किती आहे हा मुद्दा थोडासा वेगळा ठेवूया. पण पावसाळ्यामध्ये आपण त्या दृष्टिकोनात पाण्याचं पिताना कोणती काळजी घ्यायला हवी या बाबतीत मात्र आजच्या कार्यक्रमात आम्ही मार्गदर्शन करू शकू, नाही का? पुढचा मुद्दा जो येतो तो म्हणजे असा आहे की वेगवेगळ्या आजार, पावसाचा विषय पाण्याचा विषय निघालाच आहे, तर मग पाण्यामधनं जे आजार होतात ते होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि कोणते आजार होतात त्यावेळी काय करावं? डॉक्टर प्रमोद. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कॉलरा, कावीळ, टायफॉइड असे आजार होतात. त्याच्यासाठी कावीळमध्ये भूक कमी लागणे, डोळे किंवा लघवी पिवळी होणे, अशक्तपणा येणे असे साधारणतः लक्षण दिसतात. तर हे आजार होऊ नये याच्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर शुद्ध पाणी आणि जेवणाच्या याच्यात इन्फेक्शन होणार नाही याच्याबरोबरच वैयक्तिक स्वच्छता पण आपण पाळायला पाहिजे. हो ना. आणि वैयक्तिक स्वच्छतेमध्ये हात आपण वारंवार साबण आणि पाण्याने स्वच्छ धुतले पाहिजे. शौचाला गेल्यानंतर स्वयंपाकापूर्वी, स्वयंपाक बनवण्याच्या आधी, बाळाची शी धुतल्यानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजे ज्याच्याने की इन्फेक्शन जाणार नाही. नख आपण वेळेवर कापले पाहिजे ज्याच्याने की अमिबिया सारख्या ऑर्गॅनिझमचे सिस्ट जे आहे ते नखाखाली राहणार नाहीत आणि ते इन्फेक्शन होणार नाही. खरंय. पाण्याचा विषय निघालाय, पटकन आपण ब्रेक घेण्यापूर्वी सांगूया की शुद्ध पाणी कशा पद्धतीने पिण्यासाठी किंवा स्वयंपाकघरामध्ये आपण वापरू शकतो, त्या शुद्ध पाण्याची व्याख्या काय? राईट. शुद्ध पाण्यासाठी ऍक्च्युली पॅलेटेबिलिटी टेस्ट, क्लिअरन्स आणि त्याचं मायक्रो ऑर्गॅनिझम या सगळ्या गोष्टींनुसार ते पॅलेटेबिलिटी ठरते. अच्छा, राईट. आणि बरेचसे जे फिल्टर्स आहेत ते पाण्याचा आपला सोर्स कुठला आहे त्याच्यानुसार ते आपल्याला ठरवावं लागते. जे मिनरल वॉटर वगैरेचे पण फिल्टर सेपरेट असतात, मिनरल वॉटर नसेल तर ते फिल्टर सेपरेट असतात, त्याच्यानुसार आपल्याला ते डिसिजन घ्यावं लागतं. पण मगाशी तुम्ही सांगितलं तसं गरम पाणी उकळून थंड झालेलं पाणी जे आहे ते उत्तम आहे, पण त्याच्यामध्ये आपण काही ड्रॉप्स टाकू शकतो औषधाचे. त्या औषधाचं नाव काय सांगितलं सर तुम्ही? क्लोरीनचे. ऍक्च्युली क्लोरीन टॅब्लेट्स किंवा मेडिक्लोरचे काही मेडिसिन्स येतात त्याचे आपण ते ड्रॉप टाकू शकतो, त्या औषधांच्या दुकानामध्ये आपल्याला मिळू शकतात. परंतु पाणी उकळून किंवा मेडिक्लोर टाकून सर्वच ऑर्गॅनिझम जात नाहीत. बरं. फिल्टर जे आहेत अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन हे नेहमीच त्याच्यापेक्षा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचे फिल्टर्स ते नेहमीच याच्यापेक्षा चांगलेच असणार, कारण क्लोरीन आपण ज्या प्रमाणात वापरतो त्या प्रमाणात त्या मात्रेनुसार अमिबियाचे जे सिस्ट आहेत ते नष्ट होत नाहीत. आणि भाज्या सुद्धा स्वयंपाकघरामध्ये स्वच्छ धुवून घ्यायला हव्यात असं आपण सांगू शकू.
डॉक्टर सुनील, आहार हा प्राथमिक मुद्दा येतो. पावसाळ्यामध्ये आहार काय असावा असं म्हणत असताना एक सहज मनामध्ये आलं की या दृष्टिकोनातले आपले सण समारंभ यावेळी सुद्धा एक आहाराची वेगळी योजना असते, ती काहीशी पावसाळ्याला पकडूनच असते काय असं एक मनामध्ये येतं. मुळात योग्य आहार काय असावा, सणांच्या निमित्ताने वेगवेगळ्या आहाराचं वेगवेगळं वैविध्यही आपल्याला यावेळी बघायला मिळतं. याची सांगड घालत योग्य पोषक आहार, स्वच्छ आहार पोटात कसा जाईल? योग्य आहार म्हणजे या मोसमामध्ये आपलं जे म्युकजल मेम्ब्रेन्स वगैरे आहेत, त्या म्युकजल मेम्ब्रेन्सची चांगली निगा राखण्यासाठी जसे व्हिटॅमिन जे प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स युक्त जे आहार असतात, मुख्यत्वे व्हिटॅमिन सी किंवा व्हिटॅमिन ए कंटेनिंग जे आहार असतात, पर्टिक्युलरली सायट्रस फ्रूट म्हणजे ऑरेंजेस आहेत किंवा लेमन ज्युसेस आहेत किंवा त्याच्यापेक्षा सॅलड आहे म्हणजे गाजर वगैरेचं सेवन आहे, असे जे फळं आहेत किंवा आपण जे सॅलडमध्ये वापरतो मुळा वगैरे आहे, असे पदार्थ सेवन केले पाहिजे. पावसाळ्यात मुख्यतः जे गरम पेय असतात जसं सूप वगैरे आहे, इथे चहा कॉफीचा मोह वाटतो पण तो टाळायचा. पण असं काही नाही, चाय कॉफी वगैरे आपण घेऊ शकतो, त्याला काही हरकत नाही, कारण ते गरम उकडून बनवलेलं असतं तर त्याच्यामध्ये जंतूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तशी कमी असते. परंतु ते बाहेर थंड जे पदार्थ असतात जसे की पाणीपुरी आहे, शेवपुरी आहे, भेलपुरी आहे किंवा नूडल्स आहेत, चायनीज वगैरे आहेत, ज्याच्यामध्ये बनवताना काही हायजेनिक गोष्टी मेंटेन नाही आहेत आणि त्याच्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढू शकते, अशामध्ये काळजी घ्यायची गरज आहे. आणि सणांमध्ये जे पदार्थ बनतात ते तसे त्याच्यानुसार योग्यच असतात, परंतु पुष्कळदा जे आयली पदार्थ असतात, तेलकट पदार्थ, ते तेलकट पदार्थ आपल्याला टाळायला पाहिजेत. कच्चे पदार्थ हवेत, आंबट लिंबू वर्गातले पदार्थ हवेत, फळं हवीत, फळी हवीत आणि हे खाताना आपण ते स्वच्छ राहणार, म्हणजे खाण्यापूर्वी त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये धुतलेलं पाहिजे आणि ज्याच्याने आपण ज्या कात्रीने आपण त्यांना काटू ती कात्री पण स्वच्छ असायला पाहिजे. खायच्या पूर्वी तुमचे हात वगैरे स्वच्छ असायला पाहिजेत, ही आपण निगा घ्यायला पाहिजे. स्वच्छ 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 आणि स्वच्छ. पुढचा फोन आहे, उमा महाजन आपल्याशी बोलतायत तासगावहून. नमस्कार उमाताई. हा नमस्कार. पावसाळ्यात पायाच्या दोन्ही बोटाच्या मध्यभागी जखमा होतात, त्या बहुतेक चिखली म्हणत असतील, ते अगदी बरोबर, मगाशी हा मुद्दा घेतला होता. झाल्यानंतर काय उपाय करायचे? धन्यवाद. मगाशी हा मुद्दा झालेला आहे पण तुमच्यासाठी खास पुन्हा काही काळजी आहे का ते विचारते. डॉक्टर, तसं चिखलांसाठी ते पुष्कळदा ते फंगल इन्फेक्शन असते, पण मुख्यतः एकदा चिखला झाल्यानंतर परत पाण्याशी त्याचा संपर्क येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि काही फंगल क्रीम्स वगैरे असतात, ते फंगल क्रीम्स तुम्ही तिथे अप्लाय करा आणि मुख्यतः ते ड्राय राहणार, कोरडे असायला पाहिजे. कोरडे असायला राहतील याची काळजी घ्या, कारण आपण ही जर काळजी घेतली नाही तर ते चिखल्या अवॉइडच करता येऊ शकणार नाही, जे झालेला चिखला ते अजून पसरत राहणार. बरोबर आहे. एक प्रश्न ना डॉक्टर्स माझ्यापाशी एक पोचतो, त्याच्यावरती तुमच्या दोघांकडनं मत अपेक्षित आहे. ते म्हणजे बऱ्याच घरांमध्ये तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं अशी पद्धत आहे, तर पावसाळ्यामध्ये तांब्याच्या भांड्यात पाणी जे साठवून पिणं हे योग्य आहे का असा एक मुद्दा येतोय. जे आपण स्टोअर करतो तांब्याच्या पात्रामध्ये किंवा सिल्वरच्या किंवा काश्याच्या पात्रामध्ये, तर हे स्टोअर करणं एकदम योग्य आहे. आणि त्याच्यामध्ये जे मेटल्स असतात ते फार कमी प्रमाणात वगैरे पाण्यामध्ये मिसळतात आणि ते मेटल्स पण म्हणजे थोडेसे जंतू विरहित करण्यास मदत होतात. तर त्या पॉट्समध्ये स्टोअर केलेलं पाणी पिणं कधी योग्य असेल. फक्त पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण किंवा गाळाचं प्रमाण वगैरे असू शकतो, अशा वेळेस तुम्ही साधा घरगुती उपाय म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये समजा बाकीचे जर काही गोष्टी करू शकल्या नाही तर आपण तुरटी फिरवू शकतो, त्याच्यामुळे जो गाळ असतो तो गाळ एकदम मुळाला बसतो आणि वर जे पाणी असते ते एकदम स्वच्छ पाणी तुम्हाला मिळू शकते. अच्छा, हे घराघरामध्ये दिसणारं चित्र आहे, खास करून ग्रामीण भागामध्ये, म्हणून हा मुद्दा येतो. वेगवेगळ्या आजारांविषयी आपण बोलतो, म्हणजे डेंग्यू, अतिसार, कॉलरा, कावीळ, स्वाईन फ्लू, सर्पदंश, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, म्हणजे मोठी यादी आहे मंडळी माझ्याकडे. या सगळ्या आजारांविषयी आपण एकताच बोलत आहोत. पण आजार होऊ नये असं म्हणत असताना थोडीशी लक्षणं दिसली की काय करावं सर?
बरोबर, थोडीशी लक्षण दिसल्यानंतर आपल्याला जी लक्षण दिसत आहेत त्याच्यानुसार आपल्याला काळजी घ्यावी लागणार. प्रतिकारशक्ती आपली चांगली असली तर आपल्याला बरेचसे कॉम्प्लिकेशन्स हे अवॉइड करता येतात. त्याच्यासाठी पौष्टिक आहार आणि भरपूर पाणी, जे आपण आधी सुरुवातीला म्हटलो त्यानुसार काळजी जर घेतली तर आपल्याला बरेचसे आजार टाळता येतात. त्याच्यात लेप्टोस्पायरा आणि सर्पदोष आपण जे म्हणतो त्याच्यासाठी ते टाळण्यासाठी घराच्या बाहेर पडताना पावसाळ्यात जर आपण बूट वापरले, रबरी बूट वापरले, हातमोजे वापरले तर जे इन्फेक्शन होणार आहे ते अवॉइड करता येईल. कारण लेप्टोस्पायरोसिस हे प्रकार जो आहे तो वॉटर लॉगिंग किंवा फ्लडिंग नंतर याचे प्रमाण जास्त वाढते. त्याच्याबरोबर आपण मलेरिया आणि डेंग्यू याचे आजार टाळण्यासाठी आठवड्यात 1 दिवस ड्राय डे पाणी, म्हणजे की घरातली सर्व जे पाण्याची भांडी आहे ती रिकामी करावी, स्वच्छ आणि कोरडी करावी. बरोबर, त्याचा तळ हा ब्रशने चांगला स्वच्छ करून घ्यावा. महत्वाचा मुद्दा आहे, तळ हा स्वच्छ घासून. बरोबर, तळ जर आपण स्वच्छ करून घेतलं तरच ते मॉस्किटोची अंडी जी लार्वे आहेत ती नष्ट होणार, नाही तर मग ती नष्ट होत नाहीत. जे पाणी आहे ते व्यवस्थित झाकून ठेवलं पाहिजे, त्याच्याने की मॉस्किटोची ब्रीडिंग होणार नाही. या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. डॉक्टर सुनील, जेव्हा ह्या पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या काळजींचे आपण विचार करत आहोत, वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार करत आहोत, तेव्हा अपरिहार्य गोष्ट म्हणजे निसरडे रस्ते आणि चमकणाऱ्या विजा, या दोन्हीची भीती जेवढी वाटते त्याचबरोबर याच्यामध्ये अफवा किंवा या संदर्भामध्ये गुंफलेले गैरसमज खूप आहेत. त्या संदर्भात घडणारे अपघातही खूप आहेत. मग काय काळजी घ्यावी? ऍक्च्युली जे पावसाळ्याच्या काळांमध्ये विजा कडकडतात, म्हणजे लाईट स्ट्रायकिंग जिला म्हणतो आपण, जेव्हा आभाळामध्ये खूप ढग जमा होतात आणि ढगांच्या मुवमेंटमध्ये ते एकमेकाला आधारतात, तर त्याच्यामध्ये एक वीज निर्मिती होते. आणि ती वीज निर्मिती म्हणजे 2 प्रकारे, म्हणजे लाइटनिंग झाल्यानंतर एक तर ढगापासून ढगांमध्ये परिवर्तित कडे जाते किंवा ढगांपासून मग आपल्या ग्राउंडकडे ती स्ट्राईक होते. आणि हे स्ट्राईक होत असताना 2-4 प्रकारे माणसाला इजा, एकतर ती जी लाइटनिंग असते किंवा वीज असते ती डायरेक्ट आपल्या शरीरावर पडू शकते, त्याला डायरेक्ट इंजुरी म्हणतात. अच्छा. किंवा दुसरा प्रकार म्हणजे आजूबाजूला जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवर ती लाइटनिंग स्ट्राईक होणार आणि ते स्ट्राईक झाल्यानंतर दुसरीकडे फ्लॅश होणार. अच्छा. किंवा कॉन्टॅक्टमुळे एखाद्या दुसऱ्या तुम्ही जाऊन राहिले आणि तुमच्यावर सोबत काही ऑब्जेक्ट आहे तर त्या ऑब्जेक्टवर परिणाम आणि ऑब्जेक्टवरून नंतर आपल्याला ट्रान्सफर होईल इंजुरी. तर या विजेच्या ज्या इंजुरी होतात त्याचे काही काही गैरसमज लोकांमध्ये आहेत. कसे गैरसमज? आणि बरोबर आहे, गैरसमज खूप असतात. गैरसमज कसे असतात की एकदा एखाद्या ठिकाणी वीज पडली तर तिथे पुन्हा पडणारच नाही, पण तसं सत्य नाही आहे. वीज कुठे पण, केव्हा पण आणि किती वेळा पडू शकते. मुख्यतः जे उंच ठिकाणी असते, पहाडाचे जे उंच भाग असतात किंवा जे उंच उंच टावर असतात किंवा जे उंच उंच झाडं असतात, अशा ठिकाणी शक्यतो पडतात. पण हे प्रत्येक वेळेस शक्यच असते असं नाही. किंवा आजकाल जे गोल्फचे मैदान असतात किंवा टेनिसचे ग्राउंड असतात ज्याच्यामध्ये ते पोल वगैरे असतात, अशा भागामध्ये पण वीज वगैरे पडू शकतात. तर हे अवॉइड करण्यासाठी जेव्हा असं वातावरण असते तेव्हा शक्यतो किंवा विजाचा कडकडाट असतो तेव्हा आपण बाहेर पडूच नये. किंवा बाहेर असाल तुम्ही तर कुठेतरी थांबून आश्रय घ्यायला पाहिजे. आश्रय घेताना जे मोठे झाड असतात शक्यतो अशा मोठ्या झाडाच्या खाली थांबू नये. थांबायचं, तुम्हाला समजा झाडाच्या खाली थांबायचं असेल तर झाड छोटं असायला पाहिजे. आणि अशा झाडाच्या खाली आश्रय घेताना जे आपण शौचास बसतो तशा पोझिशनमध्ये बसून असं एकदम बसायला पाहिजे. अच्छा. हा, त्याच्यामुळे काय होते, जेव्हा ही वीज वगैरे पडतो त्याचा फ्लॅशलाईट येतो आणि शरीरामधून करंट वाढतो, तर आपल्या पण बॉडीमध्ये एक विद्युत प्रवाह असतो, त्याच्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन मुख्यतः आपलं हार्ट थांबण्याची शक्यता असते. त्याला कार्डियाक असिस्टोल म्हणतात. किंवा मेंदूमध्ये बरोबर आहे. तर असे वेगवेगळे धोके किंवा मग इंजुरी होऊ शकतात पडल्यामुळे. म्हणजे छोट्या झाडाखाली आपण त्या एका वेगळ्या पोझिशन मध्ये बसणं आवश्यक आहे. किंवा तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर सगळे असे ग्रुपमध्ये राहायला नको पाहिजे.
प्रत्येकामधला अंतर वेगवेगळा असायला खरंय. पाहिजे. पावसाळ्यातली काळजी कशी घ्यायला हवी, जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, म्हणूनच गेले तासभर आम्ही या सगळ्याविषयी जाणून घेत आहोत. कसा वाटला हा भाग, कसा वाटला हा एपिसोड? तुम्हाला फेसबुकवरती, जीमेलवरती याच्या प्रतिक्रिया तुम्ही पाठवालच. युट्यूबवरती हा पुनःप्रक्षेपण याचं बघता येऊ शकेल आणि ट्विटर हँडलवरती तुमच्या प्रतिक्रिया नक्की पोहोचवा. आम्ही इथेच थांबतोय. कार्यक्रम कसा वाटला तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. तुम्ही दोघं मान्यवर आलात, मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.